चावीच त्यांच्या हातात आहे, म्हणजे उद्यान त्यांच्या हातात समजू शकता. चला, अशा पद्धतीने गार्डन फिरून झालेलं आहे. थोडं ऊन वगैरे असल्या कारणाने थोडी दमछाक झाली. आपला वाईट टाका तिथे बाहेर उभा आहे. चला आता थोडेफार ड्रोन टॅक घेऊया आणि ड्रोन टॅक घेऊया आणि इकडून फटाफट निघू आपण रसायत देवीला. चला. सो तुम्ही ड्रोन शॉट पाहिले असेल, एक नंबर भन्नाटाचे ड्रोन शॉट आले आहेत. थोडेफार ऊन होतं कारणाने थोडं फटाफट घेतलेलं आपण 2-3 आतमधल्या गोष्टी ज्या वरून वरून टिपलेल्या आहेत. सो तुम्हाला जर ड्रोन शॉट नक्की आवडला असेल तुम्ही नक्की इथे या, कमेंट करा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहता ते सुद्धा कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले लोक कुठून कुठून बघत आहेत. सो लोकांना हा शेअर करा की कणकवलीमध्ये आपला फोंड्या लोरेमध्ये लोरे नंबर 1ला असं कोणतं उद्यान उघडलेलं आहे. कारण मोस्टली जास्त लोकांना लोकल लोकांनाच माहिती आहे. आपल्याबरोबर म्हणजे इथे जे अजय प्रकाश नारकर करून आहेत, जे इकडे सगळं देखराव पेहराव वगैरे सगळं म्हणजे सगळं देखभालीचं कार्यक्रम ते सगळं सांभाळतात. सगळं चावीच त्यांच्या हातात आहे, म्हणजे उद्यान त्यांच्या हातात समजू शकता. सो हे आहेत ते. काय बोलता तुम्ही? म्हणजे तुम्ही सकाळी किती वाजता? मी ते 7 वाजल्यापासून असतो. सकाळी 7 संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, 7-8 वाजेपर्यंत असतो. मग सगळं सफाईचं वगैरे सगळं पर्यटक तुम्ही वगैरे असतात तिथपर्यंत आम्ही थांबतो. ओके. तुमचं काम मेन मोलाचं काम असेल, म्हणजे ओपन करणं, सगळं साफसफाई करणं वगैरे. हो, पूर्ण काम. सो म्हणजे हे कधी ओपन झालं आहे? 2 वर्ष झाले ना याला? नाही 9 महिने झाले. 9 महिने झालेत. हो. ओके. गेल्या वर्षी आय गेस मी मार्चला मेला आलं तेव्हा आलेलो इथं वाटतं. मे महिन्यात होतं ओपन. हां, ठीक आहे. चला, असा आता लेटेस्ट ओपन झालेला उद्यान आहे. तुम्ही नक्की आवर्जून भेट द्या आणि लोऱ्यातल्या असाल तुम्ही नक्की टाईम स्पेंड करायला तुम्ही येऊ शकतात. आणि म्हातारे लोक सिनियर सिटीजन जाण्यासाठी बसण्यासाठी पण जागा आहे आणि नेचरमध्ये आहे तर चांगली गोष्ट आहे. चला आता एवढंच. पुढे आपण जाऊया. हा व्हिडिओ फक्त श्री देव रुजेश्वर उद्यानसाठीच असेल. हा फक्त तुम्ही ड्रोन शॉट तुम्ही इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर पाहू शकता. खाली चॅनल लिंक येईल, तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि नक्की शेअर आणि कमेंट करा. चला.